मंगरुळ येथील वराह व कोंबड्यांच्या पीस तसेच घाण कचऱ्यापासून होणारा मानसिक व शारीरिक त्रासापासून मी व माझे कुटुंब चांदवड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणाचा दिला शासनाचा इशारा। चांदवड तालुक्यातील मंगरुळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक येथील रहिवासी बाबूराव छबू गांगुर्डे वय वर्ष 47 ते 48 असून माझ्या घरालगत 150 ते 200 फुटाच्या अंतरावर गोकुळ लक्ष्मण कुराडे, किशोर गोकुळ कुराडे, नितीन गोकुळ कुराडे या इसमाने गेल्या 2 वर्षांपासून पाळीव वराह पाळले असून व त्यांना खराब अन्न खायला घालत असल्यामुळे त्या वासाने व दुर्गंधी यामुळे आम्हाला व आमच्या परिसरातील नागरिकांना मोठा आजाराचा सामना करावा लागत आहे। या संदर्भात मंगरुळ ग्रामपंचायत कार्यालय चांदवड, पंचायत समिती चांदवड, तहसील कार्यालय चांदवड, उपविभागीय कार्यालय चांदवड, पोलीस निरीक्षक चांदवड, पशुधन विकास अधिकारी कार्यालय चांदवड यांना 1 वर्षापूर्वी पत्रव्यवहार करून तरी या कार्यालयामधील कुठल्याही अधिकाऱ्यांनी माझा अर्जाचा विचार न केल्यामुळे माझ्या घरातील कुटुंबाची प्रकृती दिवसेंदिवस खराब होत चालल्याने मला जगणे मुश्किल झाले आहे। तरी मी तेथे असा घाणेरड्या ठिकाणी राहून मरण्यापेक्षा चांदवड तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करून मेलेले बरे, असा अर्जदार भाऊराव गांगुर्डे यांनी सर्व कार्यालय येथे तक्रार अर्ज दिलेला आहे। येत्या 15 दिवसांच्या आत या अर्जाचा विचार न केल्यास मी 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यास आम्ही सर्व कुटुंब बसणार आहोत। तरी आम्हाला कुठल्याही कमी जास्त त्रास झाल्यास शासन जबाबदार राहील, अशी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली। माझं नाव भाऊराव छबू गांगुर्डे, राहणार मंगरुळ, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। मी येथे कायमचा रहिवासी असून मला तिथे माझ्या घरा शेजारी 150 ते 200 फुटावर गोकुळ लक्ष्मण कुराडे व किशोर गोकुळ कुराडे व नितीन गोकुळ कुराडे या इसमांनी डुकराचे पालन केले आहे व त्यांना सडेल अन्न हॉटेलमधून आणले जाते व त्यांना टाकले जाते। टाकण्याच्या टायमाला वास येतो व त्यांचा कोंबडीचा धंदा आहे। त्यांचं वेस्टेज मटेरियल पिसं व इतर मांस त्यांना टाकल्या जातो। ते वाऱ्यासही ते बक इकडं घराकडे उडून येतात व शेजारचे लोक कचरा तिथेच टाकतात। ग्रामसेवकांना वारंवार विनंत्या करूनही त्यांनी माझी दखल घेतली नाही व मी यापूर्वी सरपंचांना तोंडी सांगितले व लवकरच्या लवकर याच्यावर बंदोबस्त करा। सरपंच बोलले की मी 2 महिन्यात करतो, पण 2 महिन्याचे 4 महिने होत आले तरी यांनी माझी दखल न घेतली। सरकारी दरबारामध्ये मी 1 वर्ष झालं पत्र देऊन बी माझी दखल घेतली नाही। मी ग्रामपंचायतला अर्ज दिला, पंचायत समितीला अर्ज दिला व प्रांत साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना अर्ज दिला व मला त्यांनी पोचपत्र पाठवलं व त्या पोचपत्राची माझी दखल नाही घेतल्यामुळं आज 1 वर्ष झालं मी त्रास सहन करत आहे व शेजारी ग्रामपंचायतीची पाण्याची टाकी आहे 100 फुटाच्या अंतरावर। ग्रामपंचायतीवाल्यांना सांगितले इथे पाईपलाईनीचे सतत लीक आहे, त्याच्यात प्राणी बसल्या जाते व त्यापासून होणारा कावीळचा आजार होतो असं सांगितले, तरी यांनी लक्ष दिले नाही। शेवट मला टोकाला लागला। तुम्ही आता उपोषणाचा अर्ज दिलाय का? हो, मी आता ग्रामपंचायतला उपोषणाचा अर्ज दिलाय व तहसीलदारांना, प्रांत साहेबांना व पंचायत समितीला, पशु वैद्यकांना व पोलीस स्टेशनला अमरण पोषणचा अर्ज दिलेला आहे। जागतिक 8 मार्च महिला जागतिक दिनाच्या दिवशी मला उपोषण। कोण कोण बसणार आहे उपोषणाला? माझं सर्व कुटुंब बसणार आहे। बरोबर। तर माझी यांनी परिवाराला व मला काही धोका झाल्यास शासन जबाबदार राहील याची शासनाने नोंद घ्यावी, एवढी माझी नम्र विनंती।
आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब, लाईक करा. तसेच सर्व ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60.